अरे सांगू का तुला काय है माझ्या मनात, लवकरावं वाटतंय याला म्हातारपणात, लवकरावं वाटतंय रे याला म्हातारपणात। आता योगेश बुवांचं वय झालेलं आहे, हा बुवांचं लग्न सुद्धा झालेलं आहे, पण बुवा तुम्हाला नाही बोलायचंय, मी आधीच सांगितलंय गवळणीची चाल देते, हा नाहीतर बुवा लगेच बाहेर येतील काय बोलतेस म्हणून, हा तर बुवा गवळणीला सुरुवात करताय, नीट लक्ष असू द्या, बघा काय म्हणायचं आहे। असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या, दादा तुम्ही जरा सगळ्यांनी शांत बसा, बघा काय म्हणायचंय, तुमचा आवाज आला पाहिजे, जर आवडला तर सगळ्यांचा आवाज आला पाहिजे, हा असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या, अहो तिने रागाने खेचल्या, या हरामी कान्हाच्या, आता हरामी कान्हाला बोलते नाहीतर बुवांना वाटेल त्यांना बोलते, हा या हरामी कान्हाच्या, या हरामी कान्हाच्या, महिला मंडळ तुमचा मान राखूनच बारी करणार, या हरामी कान्हाच्या, पुढे बोलू ना नक्की, या हरामी कान्हाच्या, गोट्या राधेने चेचल्या, या हरामी कान्हाच्या, काय म्हणाले, या हरामी कान्हाच्या, अहो गोट्या राधेने चेचल्या। गवळण आवडली नक्की, काय तुमचा आवाज येत नाही बाबा व्यवस्थित, या हरामी कान्हाच्या, अहो गोट्या राधेने चेचल्या, बघा काय म्हणायचंय, जेव्हा तो श्रीकृष्ण त्या गवळणी जेव्हा जात असतात बाजाराला, तेव्हा तो श्रीकृष्ण मध्येच रस्त्यामध्ये गोट्या खेळत होता, हा नाहीतर बुवांना कुठल्या तरी दुसऱ्या गोट्या वाटतील, हा योगेश बुवा नेहमी बोलतात, त्यांचा नेहमीचा एक डायलॉग फेमस, हा मी आहे जाधव, मी आहे जाधव, तुला कशी धव धव धवी बुवा, तुम्हाला पण अशी कपड्यांसारखी धव धव धवी, आणि म्हणून काय म्हणायचं आहे बुवा, एवढाच विषय आहे की तो श्री